झाडू द्यायला ये लवकर तो. काय झालं? मग हे कोण करणार? तू झाडू घे आणि हे सगळं क्लीन कर. चल चल चल. सावकाश आहे, धूळ उडते. हा काय करते? काय करताय तुम्ही? ते द्या, ते द्या इकडे. काय चाललंय बाबा? काय करायला? दादा तुम्ही तुमचं काम करा ना, काम करा जा. बाबा काय प्रकार आहे हा? तुम्ही सांगितलं ना त्यांना हे सगळं करायला? बाबा मी तुम्हाला विचारते. हो, मीच सांगितलं. तीच लायकी आहे याची. बाबा मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नका. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? त्यांच्याशी असं वागून? हे सगळं करताना एकदाही विचार आला नाही तुमच्या मनात की हा माझा नवरा आहे, जावई येतो तुमचा? बाबा आपल्या जावयाशी कुणी असं वागतं का? आणि तो तुझ्याशी जे काही वागतो ते चालतं का? त्याने तुझ्या कपाळावर निर्लज्ज असं लिहिलं, ते चालतं? कोणी दिला याला अधिकार? मी दिला बाबा. हो मी दिलाय त्यांना तो अधिकार. कारण मी माझ्या मर्जीने पूर्ण शुद्धीत कोणाच्याही दबावाखाली न येता माझी इच्छा होती म्हणून त्यांच्याशी लग्न केलं. आता आमच्यात जे काही घडतंय ते आम्ही दोघं बघून घेऊ ना.
ते चूक की बरोबर त्याचं काय करायचंय हे आम्ही बघून घेऊ. तर तुम्ही कशाला मध्ये पडताय? मुळात हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं? मी तर कधीच तुमच्यापाशी रडत आले नाही. माझ्या सासरी मी सुखी आहे किंवा माझा छळ होतोय हेही कधी मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही कधी विचारलं ती नाही. पण मग आत्ता का? मुळात हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं बाबा? ते महत्वाचं नाहीये अनु. हा माणूस तुझ्याशी कसा वागतो ना हे जास्त महत्वाचं आहे. बाबा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. गप्पा बस. लग्न झालं, मुलं मोठी झाली म्हणून जास्त अक्कल आली आहे का तुला? अनु, मी तुझा बाप आहे ग. मी जिवंत असेपर्यंत काय, मी मेल्यानंतर सुद्धा मला तुझीच काळजी असणार ना. तू जरी तुझ्या मर्जीने याच्याशी लग्न केलं असलंस ना तरी माझ्या पण काही जबाबदाऱ्या आहेत, माझे पण काही हक्क आहेत. माझा तुझ्यावर, तुझा माझ्यावर हक्क आहे ना अनु. अनु, तो हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अगदी तू सुद्धा. आणि याच हक्काने मी याच्याशी असं वागलोय. माझ्या माझ्या बाबा माझ्या सोन्यासारख्या मुलीचा छळ केला म्हणून याला मी शिक्षा करतोय. मला नाही वाटत मी काही चूक केली आहे म्हणून. हा हा तुझा छळ करत राहिला आणि तू सहन करत राहिलीस. हे कसलं प्रेम अनु? याला निर्बुद्ध प्रेम म्हणतात. निर्बुद्ध. शहाणी असतीस ना कधीच सोडून गेली असतीस याला. खरंच का हो बाबा? खरंच काळजी वाटते का तुम्हाला माझी? म्हणून केलं हे सगळं तुम्ही? नाही बाबा, कारण तुम्हाला माझी खरी काळजी असती ना तर तुम्ही मला एक फोन केला असता. फोन करून मला विचारलं असतं की अनु काय घडलंय आणि शांतपणे त्यातून मार्ग काढला असता. पण तुम्ही काय केलं? त्या तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ज्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं. हे माझ्याशी असं का वागले, त्यामागे काय कारण होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीत तुम्ही. का माहितीये? कारण तुमचा हे